नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यात अतिशय जबरदस्त सत्याचा खुलासा तिलोत्तमाला होणार आहे. आणि जगन्नाथने सांगितलेले तिसरे सत्य आणि तिसरी भविष्यवाणी प्रत्यक्षात आता तिलोत्तमा ही अमृताला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. जगन्नाथची भविष्यवाणी खरी ठरून डॉक्टर आता तिलोत्तमाला सगळ्यात मोठी गुड न्यूज कशी देतात आणि आंधळा मागतो एक देव देतो दोन या म्हणीप्रमाणे अमृताला चक्क 2 जुळ्या मुली असल्याचे सत्य जेव्हा डॉक्टर हे तिलोत्तमाला सांगतात आणि त्याच वेळेस आता तिलोत्तमा ही घरी येता क्षणी सावलीला कशी घेऊन नाचते आणि खऱ्या अर्थाने तिलोत्तमाच्या घरी 2-2 पाळणे हलणारी गुड न्यूज कळताच आता सगळेजण कसे आनंद साजरा करतात. आणि त्याच वेळेस आता ऐश्वर्याचा कसा जळफळाट होतो आणि एकाच वेळेस ऐश्वर्यासमोर 2 पाळणे येऊन ऐश्वर्याची कशी झांज उतरते हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामध्ये आता अमृताला प्रेग्नन्सीचे लक्षणं जाणवत असल्यामुळे पटकन सावलीने तिलोत्तमाला अमृताकडे बोलावलेले असते आणि आता डोकेदुखी, मळमळ, उलट्या होणे हे जेव्हा आता अमृताला होत असते आणि तिलोत्तमा बघते त्याच वेळेस आता तिलोत्तमाला आनंद होतो आणि खरोखर आज अमृतामध्ये आता प्रेग्नन्सीचे लक्षणं जाणवत असल्याचे आता तिलोत्तमाच्या लक्षात आलेले असते आणि ताबडतोब तिलोत्तमा आता अमृताला आपण डॉक्टरांना बोलावू आणि प्रेग्नन्सी टेस्ट करू असे सांगते. पण डॉक्टरांवरचा आणि प्रेग्नन्सीवरचा विश्वास उडाल्यामुळे अमृता आता खूप घाबरलेली असते आणि पुन्हा जर आपल्या पदरी निराशा पडली तर पुढे काय या भीतीने अमृताने आता डॉक्टरांना आणावयास आता मनाई केलेली असते. त्यानंतर मात्र तिलोत्तमा म्हणते की बाळा अमृता, आता प्रेग्नन्सी टेस्ट तर करावीच लागणार आहे ना, आणि तुला जो त्रास होतोय तो कशामुळे होतोय हे देखील आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि मी काय म्हणते, तुला कोणी काहीच बोलणार नाही, मी तुझी ना सगळी जबाबदारी घेते असे म्हणत आता आपण घरच्या घरी प्रेग्नन्सी किट आणून तुझी प्रेग्नन्सी टेस्ट करूयात असे तिलोत्तमाने अमृताला सांगितलेले असते. आणि त्यासाठी आता अमृता तयार होते. पटकन आता तिलोत्तमाने प्रेग्नन्सी टेस्ट किट आणून आता अमृताला प्रेग्नन्सी टेस्ट किट आता टेस्ट करायला सांगितलेली असते. सावली आता अमृताला घेऊन वॉशरूममध्ये जाते आणि तिथे आता पटकन आता अमृता ही प्रेग्नन्सी टेस्ट करून बाहेर येते. आणि त्याच वेळेस आता जेव्हा ती प्रेग्नन्सी किट तिलोत्तमा बघते त्याच वेळेस आता भयानक सत्य आलेले असते ते तिलोत्तमासमोर. अमृता प्रेग्नंट असल्याचे सत्य तिलोत्तमासमोर येताच तिलोत्तमाला खूप आनंद झालेला असतो. हसतच तिलोत्तमा आता पटकन अमृताला मिठी मारते आणि म्हणते की अमृता, अगं तू प्रेग्नंट आहेस आणि आपल्या घरचा पाळणा आता हलणार आहे. आणि ते ऐकताच मात्र झालेला असतो तो ऐश्वर्याचा जळफळाट आणि अमृताचा आनंदसुद्धा गगनात मावेनासा होतो. पटकन तिलोत्तमा अमृताला मिठी मारते. एका क्षणात मेंदळ्यांच्या घरी पाळणा हलणार असल्याची गुड न्यूज आता सगळ्यांच्या समोर येऊन आता राजकुमारला खूप आनंद झालेला असतो आणि प्रेमाने राजकुमार आता अमृताला मिठी मारतो. आणि खऱ्या अर्थाने आज खूप वर्षानंतर आपले स्वप्न पूर्ण होऊन आपल्या घरी पाळणा हलणार आणि आपल्या घरी वारस येणार, यामुळे जिकडे तिकडे मेंदळ्यांच्या घरी आनंदाचा आनंद झालेला असतो. आणि त्यानंतर आता प्रेमाने जगन्नाथची भविष्यवाणी खरी होऊन सावलीच्या पायगुणाने आपल्या घरी पाळणा हलणार हे जगन्नाथचे सत्य तिलोत्तमाला आठवते. आणि जगन्नाथचे सत्य खरे होऊन जगन्नाथची वाणी खरी ठरत आज खऱ्या अर्थाने आपल्या घरी पाळणा हलणार हे सत्य आता तिलोत्तमासमोर येऊन लगेचच तिलोत्तमा सावलीला म्हणते की सावली, जगन्नाथची भविष्यवाणी खरी ठरली आणि आपल्या घरी पाळणा हलणार. तुझ्या बाबांनी जी विठोबाकडे प्रार्थना केली होती, साकडं घातलं होतं आणि अमृताची ओटी भरली होती, ती पुण्याई आज कामं आली आणि आपल्या घरी पाळणा हलणार. आणि क्षणात आज प्रेमाने तिलोत्तमा सावलीबरोबर चक्क हसून बोललेली असते आणि खुश झालेली असते. सगळ्यांना आता अतिशय आनंद होतो. ताबडतोब आता तिलोत्तमा म्हणते की सावली, जगन्नाथला बोलावून घे आणि जगन्नाथची भविष्यवाणी खरी ठरली, आता मला पुढं अमृताची पत्रिका बघायची. आणि ताबडतोब आता सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. आणि लगेच आता तिलोत्तमा ही जगन्नाथला फोन करून बोलावते
आणि म्हणते की मला अमृताची पत्रिका बघायची, ताबडतोब तुम्ही घरी या. जगन्नाथचा विश्वासच बसत नसतो. आजपर्यंत आपला रागराग करणारे तिलोत्तमाने आपल्याला घरी बोलावलं. पटकन जगन्नाथ अलकाला घेऊन आता तिलोत्तमाच्या घरी येतो आणि लगेच आता हसतच जगन्नाथचा आदर सत्कार करून तिलोत्तमा जगन्नाथला बोलावते आणि म्हणते की माझी सून तुमच्या भविष्यवाणीने अखेर प्रेग्नंट आहे. तुम्ही जी भविष्यवाणी केली होती ती खरी ठरली आणि आज माझ्या घरी पुन्हा पाळणा हलणार आहे. जगन्नाथला ते कळतात. जगन्नाथ म्हणतो की बघितलं का माझ्या मुलीचा पायगुण, आणि मी सांगितलं होतं माझ्या मुलीच्या पायगुणाने तुमच्या घरी पाळणा हलणार, आणि खरं झालं की नाही. तिलोत्तमा म्हणते की हो हो. आणि आता जगन्नाथजी मी तुम्हाला प्रार्थना करते की प्लीज तुम्ही अमृताची पत्रिका बघा आणि पुढं काय काय योग आहे, कसा कसा योग आहे ते आम्हाला सांगा. पटकन जगन्नाथ आता अमृताची पत्रिका बघतो आणि लगेच आता अमृताची पत्रिका बघताच आता जगन्नाथ हा तिलोत्तमाकडे बघून त्याचे डोळे किलकिले करतो. तर तिलोत्तमा काळजीत पडते. तिलोत्तमा म्हणते काय झालं जगन्नाथजी, आणि लगेच आता जगन्नाथ तिलोत्तमाकडे बघत म्हणतात की आनंदीच आनंद. आणि तेव्हा आता सगळेजण जगन्नाथकडे बघतात. तिलोत्तमा म्हणते काय झालं जगन्नाथजी. जगन्नाथ म्हणतो की मला मेंढरांच्या घरी एक नाही दोन दोन पाळणे हलताना दिसत आहेत. आणि ते ऐकताच आता तिलोत्तमाला आनंद होतो. तिलोत्तमा म्हणते काय बोलताय जगन्नाथजी. तेव्हा आता लगेच जगन्नाथ म्हणतो की अमृताच्या पत्रिकेत 2 जोड्या मुलांचा योग आहे. आणि ते कळताच आता तिलोत्तमाला अतिशय आनंद झालेला असतो आणि सगळे मेंढरांचे घर भरभरून पावलेले असते. तिलोत्तमा म्हणते काय, तर जगन्नाथ म्हणतो हो अमृताच्या पत्रिकामध्ये 2 मुलींचा योग आहे आणि मेंढरांच्या घरात मला 2 पाळणे हलताना दिसत आहे. सगळीकडे आनंद झालेला असतो. आणि तिलोत्तमा आता अमृताला म्हणते की अमृता चल आता डॉक्टरांकडे जायला काय हरकत आहे. आणि लगेच आता तिलोत्तमा डॉक्टरांकडे घेऊन अमृताला आलेली असते. डॉक्टर आता तिलोत्तमाला बाहेर थांबून आता इकडे अमृताची प्रेग्नन्सी टेस्ट करतात. आणि खरोखर त्यामध्ये अमृताला 2 जोड्या मुली असल्याचे सत्य डॉक्टरांनी तिलोत्तमाला सांगितलेले असते. आणि ते ऐकताच आता तिलोत्तमाला खूप आनंद होतो. आणि खरोखर सावलीच्या बाबांचा आशीर्वाद कामा आला. विठोबाने आपले म्हणणे ऐकले असे म्हणत आता तिलोत्तमा चक्क घरी येऊन सावलीसोबत आता नाचलेली असते. आणि खरंच मेंढरांच्या घरी आनंद झालेला असतो. तिलोत्तमाने मेंढरांच्या घरी खूप मोठी पार्टी ठेवलेली असते. आणि अमृताच्या प्रेग्नन्सीमुळे खुश होऊन तिलोत्तमा आता त्या पार्टीत चक्क सावलीचा हात धरून नाचताना आपण पाहणार आहोत. आणि खऱ्या अर्थाने आज तिलोत्तमा ही सावलीसोबत आता नाचत अमृताच्या प्रेग्नन्सीमुळे एवढी खुश झालेली असते की तिलोत्तमा आता लगेच सावलीचा स्वीकार करताना आपण पाहणार आहोत. तर कशी वाटली सावली आणि कशी वाटला सावलीचा पायगुण तो कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.